जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान नसले तरी त्याला मिळवायचे काहीच उरत नाही. तो शब्दज्ञानाच्या मागे जातो याचा अभिमान बाळगतो. जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असे नाही. अज्ञानी माणसालाही अभिमान असतो, परंतु तो घालवणे सोपे असते. सद्गुरूला शरण जा असं म्हटलं तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल, त्याला शंका येणार नाही. काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत, पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी आपले घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसं खरं तसं कोणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळे ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला, तिला मारायला देवाचे स्मरण पाहिजे. भगवंताचे होणे हे माझे या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचे होता येते. आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते. लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावे. आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहतात. त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण पाहावे. तो आपला रोग आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे आहे हे ध्यानात ठेवावे. म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडते त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असते, पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते. त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे, पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो. मग ती काढणे फार कठीण जाते. भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात, त्याचप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय. वासना श्रावण व्याख्यानमाला वर्ष 25 आणि आजचं पुष्प आहे 7वे आणि हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत अजय जोगळेकर, अजय दामोदर जोगळेकर यांचा विशेष परिचय करून देण्याची काही गरज नाही. अनेक वर्ष दोघे उभयता आपल्या श्रावण व्याख्यान मालेमध्ये आलटून पालटून का होईना पण व्याख्यान करत असतात. यांचा थोडक्यात परिचय MD होमिओपॅथिक 1988 पासून महाडमध्ये होमिओपॅथिक प्रॅक्टिस, 10 वर्ष दुबई येथे होमिओपॅथिक प्रॅक्टिस आणि करोना काळानंतर दुबईला जाणे त्यांनी थांबवले. सामाजिक कामाची आवड त्यांना आहे. महाड येथे रक्तपेढी स्थापनेसाठी पुढाकार आणि 25 वर्ष जनकल्याण रक्तपेढी कार्यवाह म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. 10 वर्षापासून जनकल्याण सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि करोना काळातील कामासाठी माननीय राज्यपाल यांच्याकडून त्यांचा सत्कार झालेला आहे. आज त्यांचा विषय आहे वास्तुशास्त्र. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या वास्तुशास्त्र विषयाला सुरुवात करावी. नमस्कार. आज आपल्या श्रावण व्याख्यानमालेचं 25व्या वर्षातलं 7वं पुस्तक. मला आज वास्तुशास्त्र या विषयावर बोलताना आनंद होतोय आणि सर्वप्रथम खरं तर 25 वर्ष ज्यांनी ही व्याख्यानमाला सुरू ठेवलेली आहे अशा सर्व कार्यकर्त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि या व्याख्यानमालेला ज्यांनी सतत प्रतिसाद दिला अशा श्रोत्यांचंही अभिनंदन करतो. कारण असं आहे त्याचं की व्याख्यानमालेच्या साठीची तयारी कशी असते, काय करावं लागतं याची मला कल्पना आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे जनकल्याण रक्तपेढीचं माझ्या परिचयात सांगितलं. त्यांची जी काकासाहेब चितळे स्मृती केंद्र ही संस्था आहे त्यांनी महाडमध्ये व्याख्यानमाला पहिल्यांदा सुरू केली आणि मी त्याच्याशी जवळजवळ 25 वर्ष व्याख्यानमालेशी सुद्धा संबंधित होतो. त्यामुळे मला या व्याख्यानमालेमध्ये काय कष्ट घ्यावे लागतात, परिश्रम किती पडतात याची मला कल्पना आहे
आणि ती व्याख्यानमाला तर 3 दिवसाचीच असते आणि आपली श्रावण व्याख्यानमाला संपूर्ण महिन्याभराची असते. त्यामुळे तेवढ्या पटीत ते परिश्रम वाढतात. त्यामुळे पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. चितळी स्मृती केंद्राच्या व्याख्यानमालेचा उल्लेख करण्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे वास्तुशास्त्र या विषयावर चितळी स्मृती केंद्राच्या व्याख्यानमालेमध्ये आम्ही एक व्याख्यान आयोजित केलं होतं. त्याच्यामध्ये एक वास्तुशास्त्राचे अभ्यासक आणि त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे चीफ इंजिनियर असे दोघे जण त्याला बोलवले होते. स्वाभाविकपणे वास्तुशास्त्राचे अभ्यासक जे होते त्यांनी त्यांच्या दृष्टीने विषय मांडला. चीफ इंजिनियर जे होते त्यांनी त्याच्या विरुद्ध दृष्टिकोनातून विषय मांडला आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तर झाले. प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम खूप रंगला. रात्री 12:30 पाऊण पर्यंत तो कार्यक्रम चालला. पण गंमत त्याच्या पुढे झाली. गंमत अशी झाली की आपल्या PWD मधले एक जण रिटायर झाले होते, ते नंतर भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या साहेबांचं मत म्हणे काही असू दे, माझा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे आणि हे जे तुमचे आलेत ना होते आचार्य म्हणून होते त्यांना मला भेटायचंय. दुसऱ्या दिवशी त्यांची भेट घालून दिली. त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते त्यांनी त्याला सांगितले. त्यांचं बोलणं झालं, आम्ही ऐकत होतो. पण त्यावेळी साधारणपणे 1994 सालातली गोष्ट आहे ही, म्हणजे 27-28 वर्ष झाली त्या वास्तुशास्त्राच्या व्याख्यानाला. ते ऐकल्यानंतर माझं कुतूहल चाळवलं गेलं. इंटरेस्ट वाटायला लागला की काहीतरी वेगळं आहे, आपण वाचलं पाहिजे, आपणही अभ्यास करूया. याचा अर्थ माझा वास्तुशास्त्राचा 27-28 वर्ष अभ्यास आहे असं नाही. पण वाचनाची सुरुवात झाली. वाचनाची आवड असल्यामुळे पुष्कळ पुस्तकं आणली, पुष्कळ पुस्तकं वाचली आणि हा काहीतरी एक वेगळा इंटरेस्टिंग विषय आहे असं लक्षात आलं. आणि ज्यावेळी आजच्या आपल्या व्याख्यानमालेमध्ये हा विषय मांडायचं असं ठरलं, त्यावेळी मी असा एक विचार केला की आपण जरा एक पोल घेऊया किंवा जरा लोकांना विचारूया की वास्तुशास्त्र या विषयात तुमचे काही प्रश्न आहेत का, कुणाच्या मनात काय वाटतं, काय. मी सहज आपल्यालाही विचारतो, वास्तुशास्त्र असं काहीतरी आहे त्याच्यावरती आपल्याला उगीच का होईना विश्वास वाटतो, असे किती लोक आहेत तिथे. आणि वास्तुशास्त्र हे थोटांड आहे, काही अर्थ नाही त्याच्यात, असं वाटणारे किती लोक आहेत. काही जणांनी मनात त्या मनात हात वरती केला असेल, ठीक आहे, ओके. दोन्ही बाजू त्याला असतात. एखाद्याचा म्हणजे असं म्हणतात ना, प्रत्यक्षम किम प्रमाणम. ज्यावेळी प्रत्यक्ष हे असतं त्यावेळी त्याच्यावरती विश्वास बसतो आपला किंवा त्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला कळायला लागतं, आवड निर्माण व्हायला लागते, वाटायला लागतं. ज्यावेळी मी हे सर्व व्हॉट्सअपनी सोपं केलंय, हे व्हॉट्सअपवरती कळवलं, बऱ्याच ग्रुपमध्ये कळवलं की कुणाला काही प्रश्न असतील तर ते मला वैयक्तिकरित्या पाठवा, ग्रुपवरती क्लाउड नका करू. आणि खूप लोकांनी मला प्रश्न पाठवले. मी एक त्याची यादीच आणली प्रश्नांची, तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतोय. कशासाठी? कदाचित हेच प्रश्न किंवा असेच प्रश्न आपल्याही मनात असतील. वास्तुशास्त्रानुसार घरातील व्यक्तींचे फोटो लावण्याची योग्य दिशा कोणती, असा एक प्रश्न आहे. भाग्य आणि धनवृद्धीसाठी घरात नेमके कोणते फोटो लावावेत? वास्तुशास्त्रानुसार घरातील आतील व बाहेरील रंग कोणते असावेत? घरावरील छताचा आकार आणि उतार कसा असावा? वास्तुशास्त्राची उत्पत्ती कोणत्या देशात झाली?
फेंगशुई किंवा इतर प्रकार आहेत का? आता आपण ज्याला फेंगशुई म्हणतो त्याचा खरा उच्चार फंगशुई असा आहे, पण आपण फेंगशुई जसं चायनीज आपण जेवतो, जे आपल्याकडे जे चायनीज जेवतो ते चायनामध्ये जेवतच नाही, ते इंडियन चायनीज आहे, तसं फंगशुईचं आपण फेंगशुई केलेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार कोणती झाडे घरात, बाहेर किंवा समोर असावेत? एक इंटरेस्टिंग प्रश्न आलाय. घराचे प्रवेशद्वार पूर्व पश्चिम असावे असे म्हणतात, पण महाडची बाजारपेठ दक्षिणोत्तर आहे. मग काय करावं? अशा घराचे प्रवेशद्वार बदलता येत नसेल तर काय करावं? अजून एक प्रश्न आहे आणि या प्रश्नांची उत्तरं माझ्या व्याख्यानातून आपल्याला मिळतील अशी माझी अपेक्षा आहे. पण या प्रश्नाचं उत्तर मी इथेच देतो. कोणतीही दिशा वाईट नसते, त्यामुळे घराचं द्वार किंवा प्रवेशद्वार हे पूर्व पश्चिमच असावं असं बिलकुल नाही. घराचं प्रवेशद्वार हे कोणत्याही दिशेला असू शकतं, पण त्यातल्या काही ठराविक भागांमध्ये, त्या दिशांच्या काही भागांमध्ये, त्याच्यावर मी थोडासा बोलीन पुढे, ते चांगलं असतं. त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्याला अधिक चांगला मिळतो. घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार करणे आवश्यक आहेच का? आणि यासारखा अजून एक प्रश्न आहे की शहरी भागात जिथे वास्तुशास्त्र बघितले जात नाही तिथे तसेच इतर धर्मीय लोकांना वास्तुदोष कसा त्रास देत नाही? आपण थोडासा वास्तुशास्त्राविषयी बाजूला ठेवूया. आपण असा विचार करू की आपण रस्त्यावरून चाललोय, गाडी घेऊन चाललोय किंवा स्कूटरवरून चाललोय, समोरनं पोलीस येतो आणि अडवतो. अहो, तुम्ही वनवेतनं चाललाय, तुम्हाला वनवे हे माहीत नव्हतं म्हणून त्याचा त्रास नाही का झाला? माहिती आहे किंवा नाही ह्याच्यावरती तुम्हाला त्रास होईल किंवा नाही होईल हे अवलंबून नाहीये. इतर धर्मियांच्या बद्दलचा सुद्धा विषय असा. दुसरं उदाहरण घेऊ आपण. आता कोरोनाच्या मध्ये आपण सगळेच जण सफर झालोय काही ना काही दृष्टीने. सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनाच्या कितीतरी लोक असे भेटायचे, ऍज अ डॉक्टर म्हणून भेटायचे मला, आमचा कोरोनावरती विश्वास नाही. तुमच्या विश्वासावर काय आहे? तुमचा विश्वास आहे किंवा नाही आहे याच्यावरती तुम्हाला त्रास होईल किंवा नाही होईल हे अवलंबून नाही. वास्तुशास्त्र आणि आरोग्य यांचा काय संबंध आहे असा एक प्रश्न आहे. काही तोडफोड न करता जर काही करता आलं तर लोक जास्ती आनंदी असतात. घरात तोडफोड न करता वास्तुशास्त्रानुसार काही करता येतं का याचंही उत्तर आत्ताच देतो. 90-95% वेळा ते कुठलीही तोडफोड न करता येतं. 5% कुठले आहेत ते नंतर बोलू. वास्तुशांत केल्यावर किंवा थोडा बदल करून काय साध्य होतं? वास्तुशांत कधी करावी? एकदाच की दर 12-15 वर्षांनी? आता याच्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. वास्तुशांत कधी करावी याच्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत आणि वास्तुशांत का करावी हे थोडंसं नंतर बोलेल. पण वेगवेगळी मतं अशी आहेत की आपण ज्यावेळी वास्तू प्रवेश करतो त्यावेळी तर वास्तुशांत करावी. घरामध्ये जर काही मेजर बदल झाले असतील किंवा आपण केले असतील तर त्यानंतर वास्तुशांत करावी. आणखी मतं आहेत ती म्हणजे अशी आहेत की जर एखादं घर खूप दिवस बंद असेल आणि त्या बंद घरात तुम्ही प्रवेश करत असाल तर वास्तुशांत करावी. किंवा तिथे कोणीतरी दुसरा माणूस आधी राहत होता, दुसरं कुटुंब राहत होतं आणि मग तुम्ही त्या घरात राहायला गेलाय तर मग त्यावेळी वास्तुशांत करावी. अशी ही मतं त्याच्याबद्दलची आहेत. वास्तुशास्त्र आणि आपली संस्कृती परंपरा
यांचा काही संबंध आहे का? असेच काही प्रश्न अजूनही आहेत आपल्याही मनात, असे काही प्रश्न असतील. आणि जर आपल्याला नंतर वेळ मिळाला एक 5-10 मिनिटाचा किंवा आयोजकांनी परवानगी दिली तर आपण प्रश्नोत्तरही काही करूया. आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात आहोत. पण म्हणजे आपल्या देशाला 75 वर्ष झाली आहेत की राजकीय स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत? आपली संस्कृती सनातन आहे असं आपण म्हणतो. असं का म्हणतो आपण संस्कृती सनातन आहे? कवी इक्बाल ऐकलाय? म्हणजे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा लिहिलेला कवी इक्बाल. त्यांनी काय म्हटलंय एका कवितेत, यूनानो मिस्र और रोमा सब मिट गए जहां से, अब तक मगर है बाकी नामो निशान हमारा. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जमा हमारा. खूप आक्रमण झाली या देशांवरती, दौरे जमा हमारा, खूप आक्रमण झाले, लेकिन कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. असं का म्हणत असेल कवी इक्बाल? असं काय आहे आपल्या संस्कृतीमध्ये की जे सनातन आहे? असं लक्षात येतं की आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही गोष्टीचा बारकाईने पण परिपूर्णपणे विचार केलेला आहे. आपली संस्कृती अशी आहे की ईश्वराकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत असं मानणारी आपली संस्कृती आहे. पिंडी ते ब्रह्मांडी असा विचार जाणणारी आपली संस्कृती आहे. सर्व जीवांमध्ये ईश्वर आहे असं मानणारी आपली संस्कृती आहे. वेद आहेत, पुराण आहेत, उपनिषद आहेत, श्रीमद भगवद्गीता आहे, योगशास्त्र आहे, आयुर्वेद आहे, राजयोग आहे, कर्मयोग आहे, पतंजली योगसूत्र आहेत, सर्व आहे, षडदर्शन आहेत. हे सगळं आहे आणि यांचा एकमेकांशी संबंध आहे. कुठेतरी ह्या गोष्टीचं आपल्याला अभिमानही पाहिजे, जाणीवही पाहिजे की कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. याच्या मागे हे सगळं आहे. आपण षडदर्शन म्हणतो. षडदर्शन म्हणजे काय? 6 दर्शन म्हणजे पाहणे, षट म्हणजे 6 दर्शनं आहेत पाहण्यासाठी. काय पाहण्यासाठी? जग पाहण्यासाठी. कोणती दर्शन आहेत ती 6 दर्शनं? एक म्हणजे पूर्वमीमांसा ज्याला म्हणतात, जैमिनी ऋषींचं पूर्वमीमांसा, ते एक दर्शन आहे. कणाद मुनींचं वैशेषिक हे दर्शन आहे. पतंजली योग दर्शन आपल्याला माहिती आहे. गौतम ऋषींचं न्यायशास्त्र हे दर्शन आहे. कपिल मुनींचं सांख्यशास्त्र हे दर्शन आहे. आणि व्यासांची उत्तर मीमांसा किंवा वेदांत हे 6वं दर्शन आहे. तुम्ही म्हणाल याचा आणि वास्तुशास्त्राचा काय संबंध आहे? असा मला विचार आला की नाही? सांख्यशास्त्र जे आहे, कपिल मुनींचं सांख्यशास्त्र आहे, या सांख्यशास्त्राचा आणि वास्तुशास्त्राचा संबंध आहे. तो कसा आहे? तर सांख्यशास्त्रामध्ये जी सूत्र आहेत प्रामुख्याने ती प्रकृती, पुरुष आणि निर्मितीची प्रक्रिया या संबंधीची आहे. वास्तू म्हणजे काय असतो? वास्तू म्हणजे आपण तिथे राहत असतो. मुळात पहिल्यांदा वास्तूचं निर्माण होत असतं आणि वास्तूमध्ये बऱ्याच गोष्टी निर्माण होत असतात. सांख्यशास्त्राचा आणि वास्तुशास्त्राचा आपण संबंध जेव्हा लक्षात घेतो
त्यावेळी आपण वास्तुशास्त्र जेव्हा शब्द वापरतो त्यावेळी आपण त्या संस्कृतीशी नातं सांगत असतो. वास्तुशास्त्र म्हणजे ईशान्येच्या कोपऱ्यात देवघर असावं, आग्नेयेच्या कोपऱ्यात स्वयंपाकघर असावं, इतकं ढोबळ नाही. आपण ज्यावेळी हा शब्द वापरतो हे का आपण आता बोलतोय, कारण आपण व्याख्यानामध्ये बऱ्याच नव्या गोष्टी चर्चा करत असतो. म्हणून हे प्रश्न जरी असले तरी या प्रश्नांमागे आपली भूमिका काय आहे, वास्तुशास्त्राकडे बघण्याची आपली भूमिका काय आहे, कशी असली पाहिजे ते मी सांगतो. फक्त वास्तुशास्त्रावरती असलेले समरांगण सूत्रधार, बृहत संहिता असेही ग्रंथ आहेत, विश्वकर्मा प्रकाश असा ग्रंथ आहे, हे सगळे मी वाचलेले नाहीयेत, चाळले वाचलेले नाही, पण आपल्याला कल्पना पाहिजे म्हणून सांगतो. पुराणांमध्ये वास्तुशास्त्राबद्दल काही माहिती येते. स्कंद पुराण जे आहे त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग बद्दलची माहिती आहे. अग्निपुराण आणि गरुड पुराण याच्यामध्ये घराची रचना कशी असावी याच्याबद्दलचा उहापोह आहे. गरुड पुराणामध्येच मंदिरं कशी बांधायची आणि वायू पुराणामध्ये ती मंदिरं डोंगरावर किंवा उंचावर कशी बांधायची याची चर्चा आहे. नारद पुराणामध्ये विहिरी, तळी याच्याबद्दलची चर्चा आहे. आणि मी म्हटलं तसं विश्वकर्मा प्रकाश वगैरे हे ग्रंथ बाकीचे स्पेसिफिक वास्तुशास्त्र या दृष्टिकोनातूनही आहे. वास्तु पुरुष ही संकल्पना आपल्याला माहिती आहे. किती लोकांनी वास्तु पुरुष हे ऐकलंय? बऱ्याच जणांनी ऐकलंय. वास्तु पुरुष हा तोंड खाली करून असतो असं किती लोकांनी ऐकलंय? कमी लोकांनी ऐकलंय त्यातल्या, पण ऐकलंय. वास्तु पुरुषाची ही गोष्ट आहे ना, मत्स्य पुराणात एक गोष्ट येते, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि आपल्याकडे बऱ्याच गोष्टी, बऱ्याच अशा बाबी त्या गोष्टी रूपातून सांगितलेल्या असतात. त्या तशाच्या तशा घ्यायच्या नसतात, त्यातून आपण अर्थ घ्यायचा असतो. आणि एखादी गोष्ट म्हणून सांगितली की ती लक्षातही चांगली राहते. मत्स्य पुराणात एक गोष्ट अशी आहे की देव आणि असुर यांचं युद्ध सुरू असतं आणि त्याच्यामध्ये शंकर, शिव आणि अंधकासुर अशा दोघांचं युद्ध सुरू असतं. घनघोर युद्ध होतं, खूप काळपर्यंत युद्ध चालतं. शंकराला सुद्धा दमायला होतं आणि त्यामुळे शंकराच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडतात. त्या घामाच्या थेंबापासून एक शक्ती निर्माण होते, एक आकृती निर्माण होते आणि ती वाढायला लागते, अकराळ विकराळ स्वरूप धारण करायला लागते. सगळ्या गोष्टी ती शक्ती खायला लागते. सर्व पृथ्वीवरचं जीवन धोक्यात येईल अशी परिस्थिती उत्पन्न होते. पंचमहाभूतांचा संकोच व्हायला लागतो आणि ते युद्ध थांबतं. कारण देवांना असं वाटतं की ही शक्ती किंवा ही आकृती जी काय आहे ही असुरांनी निर्माण केली आहे. असुरांना असं वाटतं की ही शक्ती देवांनी निर्माण केली आहे. पण प्रॉब्लेम दोघांनाही झालेला असतो. म्हणून ते ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला म्हणतात, बाबा रे, आम्हाला सोडव येत नाही, हे काय चाललंय आम्हाला कळत नाहीये, आम्ही होऊ शकत नाही. ब्रह्मदेव त्यांना एक युक्ती सांगतात. तुम्ही म्हणतात एक काम करा, सगळ्यांनी त्याच्या पाठीवर बसा, त्याच्याशिवाय ती शक्ती नियंत्रणात येणार नाही. ते तसंच करतात. सगळेजण त्याच्या पाठीवर बसतात आणि ती जी शक्ती असते ती अस्वस्थ व्हायला लागते, गुदमरायला लागते. ती ब्रह्मदेवाचा धावा करते, ती शक्ती ब्रह्मदेवाचा धावा करते
मला भूक लागते ह्याच्यात माझा दोष काय आहे? मी निर्माण झालो याच्यात माझा दोष काय आहे? त्यामुळे माझ्या भुकेचं वरती सुद्धा तुला उपाय काढला पाहिजे काहीतरी. मला हे हालूच देत नाही तिथून. ब्रह्मदेव त्यावेळी त्याला सांगतात, त्या शक्तीला वरदान देतात की तू आहे तसाच राहा, म्हणजे तोंड खाली पाडून. तुला लोक वास्तुपुरुष म्हणून ओळखतील, तुझी पूजा करतील. वास्तुपुरुष मंडलाची ही जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट म्हणून आपण ऐकली, पण याच्या मागचा भावार्थ काय आहे तो समजून घेतला पाहिजे. म्हणजे वास्तुपुरुष मंडलामध्ये 45 देवता आहेत. जर आपण चित्र बघितलं असेल तर ईशान्येकडे तोंड असतं, त्याचं पाय नैऋत्येकडे असतात, तोंड खाली असतं आणि पाठीवरती 45 देवता आहेत. देवता म्हणजे त्या देवता, देव आणि असुर. ब्रह्मदेवांनी त्यांना जिथं त्याच्या पाठीवर बसायला सांगितलं तिथे त्या देवता विराजमान झाल्या. वेगवेगळ्या देवता आहेत, म्हणजे त्याच्यात इंद्र आहे, दिती आहे, आदिती आहे. आता दिती ही देव देवता आहे आणि दिती ही असुर आहे आणि आदिती ही देव आहे. भल्लाट आहे, सुग्रीव आहे, पुष्पदंत आहे, वेगवेगळी नावं आहेत त्यांची. भूधर आहे, मित्र आहे, विवस्वान आहे. ही वेगवेगळी नावं आहेत त्या देवतांची. त्या देवतांची जी नावं आहेत त्याप्रमाणे त्यांचे गुणधर्म आहेत. हे जर आपण लक्षात घेतलं तर या गोष्टी मागचं सांगायचंय काय, तात्पर्य काय आहे ते आपल्याला लक्षात यायला लागतं. आणि एक महत्वाचं वाक्य या गोष्टीमध्ये आहे, ती आकृती शक्ती जशी जशी वाढायला लागते तसं तसं पंचमहाभूतांचा संकोच व्हायला लागतो. काय होतं, ज्याला आपण वास्तु दोष म्हणतो. म्हणजे काय होतं तर वास्तु दोष म्हणजे पंचमहाभूतांचा संकोच होणं. आता पंचमहाभूतांचा कुठे संबंध येतो पहा बरं. निसर्ग पंचमहाभूतांपासून बनलेला आहे, माणूस पंचमहाभूतांपासून बनलेला आहे, वास्तू पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. आणि आपल्या संस्कृतीने काय सांगितलंय, पिंडी ते ब्रह्मांडी. ब्रह्मांडात पंचमहाभूत आहेत, तशी माझ्यात पण पंचमहाभूत आहेत, तशी वास्तूत पण पंचमहाभूत आहेत. आणि याच्यामध्ये जर असंतुलन झालं काही कारणांमुळे तर त्याचा त्रास होऊ शकतो. आता याच गोष्टीकडे आयुर्वेदाने कसं बघितलेलं आहे. आयुर्वेदाने कफ वात पित्त अशी सर्व दोषांची, अशी सर्व आजारांची 3 दोषांमध्ये विभागणी केलेली आहे. पण हे त्रिदोष कसे बनतात. त्रिदोष हे म्हणजे कफ असेल, वात असेल आणि पित्त असेल, हे 3 दोष हे पंचमहाभूतांच्या एका वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्बिनेशनने बनतात. पंचमहाभूतांच्या कॉम्बिनेशनने त्रिदोष बनतात. त्यामुळे पंचमहाभूतांमधलं जर असंतुलन झालं तर त्याचा परिणाम आरोग्यावरती होऊ शकतो की नाही, नक्की होऊ शकतो. अशा सगळ्या गोष्टींवरती होतो. मूळ संकल्पना त्याच्यामुळे किंवा पहिली पायरी ज्याला म्हणता येईल ती म्हणजे हे वास्तूतलं असंतुलन, पंचमहाभूतांमधलं झालेलं असंतुलन समजून घेणं ही पहिली पायरी आहे. मग पंचमहाभूतांमधलं असंतुलन कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे होऊ शकतं. तर एखाद्या घराचा आकार असेल, त्या घरामध्ये असलेले रंग असतील, रंगसंगती असेल, त्या घरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वस्तू असतील, ऑब्जेक्ट्स असतील, कपाट आहे, आरसा आहे, कोच आहे, झोपायची जागा आहे, वगैरे वगैरे, याच्यामुळे सुद्धा असंतुलन होऊ शकतं. टॉयलेट याला वास्तुशास्त्रामध्ये एक वेगळं स्थान दिलेलं आहे वास्तु दोषाच्या दृष्टीने. टॉयलेटची जागा कुठे असावी नसावी याच्यावरती त्याचे प्रभाव
असाही एक विषय आहे. आणि पहिला जो आपल्या प्रश्नांमधला विषय होता की प्रवेशद्वार कुठे असावं. एक उदाहरण देतो. बरेच दिवसांनंतर माझा एक मित्र भेटला होता आणि त्याला साधारण कल्पना होती की मी वास्तुशास्त्राचा अभ्यास करतो आणि खूप दिवसानंतर भेटला. ऍक्च्युली आमची एका हॉटेलमध्ये भेट झाली आणि आम्ही असे गप्पा मारत होतो आणि त्यांनी मला सांगितलं की तो स्वतः डॉक्टरच आहे. म्हणजे माझ्या कॉलेजमधला मित्र वर्गातला तो स्वतः डॉक्टर आहे. त्याला डायबिटीस नुकता डिटेक्ट झाला होता आणि फ्रोझन शोल्डर झाला होता. तो त्याच्या गावातल्या तिथल्या डॉक्टरांची औषधं घेत होता आणि त्याला काही बरं वाटत नव्हतं. मला त्याने विचारलं की काय रे अजय, तू अभ्यास करतोयस, माझ्या वास्तूत काही असेल का रे? हा, माझी परीक्षा बघतोय की काय? मी त्याला म्हटलं एक काम कर, तिथला टिश्यू पेपर एक घेतला, त्याला दिला, म्हटलं जरा तू तुझ्या घराचा डायग्राम काढ रे इथे. आता खरं सांगायचं ना तर वास्तुशास्त्राच्या अनालिसिस साठी टू द स्केल डायग्राम लागतो. म्हणजे आपल्या घराचा जर आर्किटेक्टनी बनवलेला जो डायग्राम असतो ना तो त्याच्या अभ्यासासाठी खरं तर लागतो आणि दिशांचं मार्किंग पण त्याप्रमाणे करावं लागतं. पण मला त्याने अशा याच्यात विचारलं की बघू तू काय किती अभ्यास केलास, मला बघू सांग बरं जरा. मी त्याच्या घरी कधी गेलेलो नाहीये, म्हणजे अजूनही गेलेलो नाही. पण त्याने तो डायग्राम काढून दाखवला मला. त्याने दिशा मी त्याला विचारल्या कुठे काय आहे आणि मग त्याच्या घराच्या एका सेक्शनला मी असा गोल केला आणि त्याला म्हटलं की काय रे, या इथे लाल रंगाचं काही आहे का रे? म्हणजे तुझ्या इथे कॉट आहे त्याच्यावरती लाल चादर आहे किंवा काउच आहे त्याच्यावरती हे आहे. तो माझ्याकडे बघायला लागला, तू माझ्या घराचे फोटो बघितलेस काय? म्हटलं नाही रे, कधी बघणार, कुठे बघणार? अरे म्हणे तू जो भाग दाखवलायस ना त्या भागातली पूर्ण भिंतच लाल आहे. म्हटलं आता एक काम कर, जेव्हा केव्हा तुला शक्य होईल तेव्हा ह्या भिंतीचा रंग बदल. कुठला करू म्हणाला? त्याला म्हटलंय बघ, एक तर ऑफ व्हाईट रंग कर किंवा त्याला निळसर झाक असली तर चालेल किंवा हिरवट झाक असली तरी पण चालेल. त्याला काय वाटलं माहित नाही. एक 5-6 दिवसांनीच त्याचा मला फोन आला की मी त्याचा रंग बदलला. म्हटलं ठीक आहे, मग काय नाही, तू म्हणतोस ना तो आता याचा बघू म्हणे काय होतं. ठीक आहे. साधारणपणे एक 2 आठवड्यानंतर त्याचा मला फोन आला. माझा खांदा पूर्ण बरा झाला. मी म्हटलं अरे ह्याच्यात मॅजिक नाहीये की तुझ्या घरामध्ये झालेलं जे पंचमहाभूतांचं असंतुलन होतं ते संतुलित करण्याचा प्रयत्न आपण केला. हे ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या मनात असा प्रश्न येईल की त्या भिंतीचा लाल रंग तर बरेच दिवसापासून असेल, मग ह्यालाच का त्रास झाला, आत्ताच का त्रास झाला, इतके दिवसांनी का त्रास झाला? तर कसं आहे की मगाशी मी म्हटलं तसं घरात राहणाऱ्या प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते. एखादी व्यक्ती कफप्रधान असेल, एखादी वातप्रधान असेल किंवा एखादी पित्त प्रधान असेल. त्यामुळे प्रत्येकाला ज्या पद्धतीचा इफेक्ट होईल तो वेगवेगळा असणार. आणि मग आता इतक्या दिवसांनी का झाला? सगळ्यांना त्रास झाला नाही मान्य, इतक्या दिवसांनी का झाला त्याला? आता परत दुसरं उदाहरण घेऊ. जर एखाद्या गोष्टीबद्दलचं तुम्ही कुपथ्य केलं तर त्रास लगेच होतो का? कुपथ्य करून सुद्धा त्रास लगेच होत नाही. काही दिवस जाऊ शकतात त्याच्यामध्ये, काही आठवडे महिने सुद्धा जाऊ शकतात. जशी प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते आणि त्याचे परिणाम होणारे त्याप्रमाणे असतात, तसं या रंगाचा इफेक्ट इतके दिवसांनी झाला पण झाला नक्की. आणि
त्याच्यामध्ये जेव्हा आपण संतुलन आणतो तेव्हा त्याचा जो परिणाम आहे हा साधारणपणे 3 आठवडे ते 3 महिने या ह्याच्यात मिळतो. 3 आठवडे 3 वीक्स 3 आठवडे 21 दिवस ते 90 दिवस एवढ्या याच्यामध्ये याचा परिणाम मिळतो. संतुलन करायला आपण सुरुवात केलं की काही जे प्रश्न आले त्यांचा मी आता याच्यात घेतो बोलण्याच्या याच्यामध्ये की एक घरातला फोटो आपण कुठे लावायचा असा एक प्रश्न विचारला होता. आता त्या प्रश्नामध्ये हे नाही विचारलेलं की जिवंत व्यक्तीचा फोटो लावायचा आहे किंवा मृत व्यक्तीचा लावायचा आहे. त्यामुळे मी उत्तर दोन्हीची देतो. मृत व्यक्तीचा जर फोटो लावायचा असेल घरामध्ये तर तो संकेत असा आहे की नैऋत्येला लावावा. नैऋत्येला का लावावा तर जो ज्या 45 देवता आहेत त्यातली पितर नावाची जी देवता आहे ती नैऋत्येला आहे. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद हा तिथून मिळत असतो. म्हणून मृत व्यक्तीचा फोटो तिथं लावा. जिवंत असेल तर कुठे लावायचा त्याचं सरळ उत्तर नाहीये. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला फोटो कशासाठी लावायचा आहे त्यावरती त्याचं उत्तर आहे. गंमत म्हणून लावायचं आहे का काही स्पेसिफिक गोष्टीसाठी लावायचं आहे. दुसरं एक उदाहरण देतो. आमच्या एका नातेवाईकाच्या घरी गेलो होतो. बरेच दिवसांनी गेलो होतो आणि असंच बोलता बोलता विषय झाला की त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा आणि सून यांचा अजिबात जमत नाही. जाम खटके उडत आहेत. असं गप्पा मारता विषय चालला होता आणि मी सहज बघितलं की त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा एक अतिशय सुंदर फ्रेम होती ती. असा फोटो लग्नातला त्यांच्या लग्नातला हा एका ठिकाणी लावलेला होता. ती दिशा होती साऊथ साऊथ वेस्ट. आता तुम्ही म्हणाल साऊथ साऊथ वेस्ट हा काय प्रकार आहे. आपल्याला 4 दिशा माहिती आहेत. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या मुख्य दिशा आहेत. उपदिशा आपल्याला माहिती आहेत. आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य या अशा 8 दिशा आहेत. पण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने विचार करताना त्याचे 16 भागांमध्ये म्हणजे भाग केलेले आहेत. 16 झोन्स आहेत. मग साऊथ साऊथ वेस्ट म्हणजे कुठला तर नैऋत्य आणि दक्षिण यांच्या मधला. मी मगाशी म्हटलं तसं ह्या प्रत्येक भागाचे गुणधर्म आहेत. प्रत्येक देवतेचे गुणधर्म आहेत. तसंच साऊथ साऊथ वेस्ट या भागाचा गुणधर्म असा आहे डिस्पोजलचा आहे. म्हणजे ऍक्च्युली टॉयलेट त्या भागात असावं विसर्जनाचा आहे. आणि त्या विसर्जनाच्या जागेमध्ये त्यांच्या लग्नाचा फोटो होता. लग्नातल्या त्याचा एकत्रित फोटो होता दोघांचा. मी त्याला सहज म्हटलं दादा एक काम करणार हा फोटो इथनं उचल आणि मी सांगतो तिथे ठेव. त्याला मी नॉर्थ नॉर्थ वेस्टला तो ठेवायला सांगितलं. पुन्हा कसं साऊथ साऊथ वेस्ट आणि नॉर्थ नॉर्थ वेस्ट म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल वायव्य आणि उत्तर यांच्या मधला भाग. तो भाग का तर तो भाग आकर्षणाचा भाग म्हणून त्या भागाचा गुणधर्म आहे. आकर्षण उत्पन्न करणं निर्माण करणं हा त्या भागाचा गुणधर्म आहे. तिथे फक्त तो फोटो ठेवायला सांगितला. झालं त्याच्या घरी जेवण वगैरे झालं. आलो. एक साधारण 3-4 महिन्यांनी आमची परत एका कौटुंबिक कार्यक्रमात भेट झाली. म्हटलं काय रे. अरे म्हणाला खूप पॉझिटिव्ह बदल आहे आणि तुला एक सांगतो की 2-3 महिन्यात गुड न्यूज पण आहे. म्हटलं अरे देव मागतोय म्हणजे आंधळा मागतोय एक डोळा आणि अशी परिस्थिती झालेली. म्हटलं व्हेरी गुड. असे वेगवेगळे अनुभव किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण ज्यावेळी विचार करतो
त्यावेळी लक्षात येतात की आपण याच्यात काय करत असतो. तर पंचमहाभूतांमध्ये झालेलं असंतुलन हे पहिलं आयडेंटिफाय करणं, कुठे हे असंतुलन झालेलं आहे आणि ते संतुलित करण्याचा प्रयत्न करणं. आणि मी सांगितलं तसं ही पहिली पायरी आहे, याच्या पुढच्या बरेच पायऱ्या आहेत. पण ही पहिली पायरी केल्याशिवाय पुढे जायचंच नाहीये, पुढे जाताच येत नाही. पहिली पायरी केल्यानंतरच आपण दुसरं पाऊल टाकू शकतो. आणखी एक मगाशी प्रश्न होता की झाडं कुठली असावीत, घराच्या आत कुठली असावीत नसावीत, असा एक मगाशी प्रश्न होता. झाडं कुठली असावीत नसावीत हा वेगळा विषय आहे. पण घरामध्ये झाडं कुठे नसावीत हे मात्र समजून घेणं महत्त्वाचं आहे. पश्चिम दिशेला आणि उत्तर दिशेला झाडं नसावीत. कदाचित मी हे वाक्य म्हटल्यानंतर आपण आपल्या घरी पोचलो असू, आपल्या घरात झाड आहे का, ते कुठल्या दिशेला आहे ते बघितलं असेल आणि मनातल्या मनात काही ठरवलं असेल. जर ठरवलं असेल तर उत्तम. पहा, पश्चिम दिशा आणि उत्तर दिशेला झाडं नसावी, कुठे असावी हे त्या त्या घराच्या सिच्युएशनवरती अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण उपाय कधी करतो आणि कुठल्या गोष्टी म्हणजे उपायाकडे आपण कधी जातो. जर आपल्याला काही समस्या असेल, त्रास असेल तरच आपण उपायाकडे जातो. कदाचित असं असू शकतं की एखाद्याच्या वास्तूमध्ये वास्तू अभ्यासक म्हणून मला दोष दिसत असतील, पण त्याला काहीच त्रास होत नसेल, त्याला काहीच प्रॉब्लेम होत नसेल, तर तिथे काही करण्याची गरज नसते. निसर्गापेक्षा मोठा कोणी नाही. निसर्गाने असं काहीतरी तिथे कदाचित केलेलं असतं की ते बॅलन्स ऑटोमॅटिकली होऊन गेलंय. मग ते काय बॅलन्स केलंय हे त्या नुसतं बघून कळणारं नाहीये. मग त्याच्या पुढच्या स्टेप्स कदाचित त्याची पत्रिका बघणं असेल, त्याच्यात काही गोष्टी असतील, त्या पत्रिकेचा आणि वास्तूचा काय संबंध आहे हे बघणं असेल, या पुढच्या गोष्टी आहेत. पुढचं प्लॅनेट कुठे आहे, पत्रिकेतला प्लॅनेट कुठे आहे आणि घरातला प्लॅनेट कुठे आहे वगैरे वगैरे, ह्या पुढच्या गोष्टी आहेत. तिथपर्यंत आपण आता जायला नको. हे जे मी म्हटलं ना की दिशांचं काही एक ज्ञान असतं, ते एक वेगळी एक माहिती म्हणून आपल्या एक कानावर गळत. एक दक्षिण भारतात एक प्रथा आहे की लग्न झालं की त्या जोडप्याला बाहेर घेऊन जातात घराच्या आणि एका दिशेला बघून नमस्कार करायला सांगतात. मला तर माझ्या लग्नात काही ही प्रथा मी पाळल्याचं आठवत नाहीये, म्हणजे आपल्याकडे कुठे पाळत नाहीये तो. पण दक्षिण भारतात ही प्रथा आहे. काय कारण आहे ह्या प्रथेमागे? मग असं लक्षात आलं की ते जिथे बघायला सांगतात तो सप्तर्षींचा तारकापुंज आहे, तिथे बघायला सांगतात. सप्तर्षी म्हणजे सात तारे आहेत. आता त्या 7 ताऱ्यांची नावं प्रत्येक मन्वंतरात पण वेगवेगळी आहेत. ही नवीनच माहिती मला मिळाली खरं सांगायचं. आत्ताचं जे वैवस्वत मन्वंतर आता आपण आपलं सुरू आहे, याच्यातले जे सप्तर्षी आहेत हे पुढच्या सावर्णी मन्वंतरात नाही आहेत, ती नावं बदललेली आहेत. मग आत्ताचे जे सप्तर्षी आहेत ते कोण आहेत? तर वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज. ते सप्तर्षींकडे तिकडे बघायला सांगतात. काय कारण आहे याचं? कशा प्रथा येतात आणि त्याच्या मागचं शास्त्र कसं असतं कधी कधी आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामध्ये जो वशिष्ठ तारका आहे, वशिष्ठ तारा जो आहे त्यालाच जोडीला अनुराधा तारका आहे. वशिष्ठ आणि अनुराधा याला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये बायनरी सिस्टीम म्हणतात, बायनरी स्टार म्हणतात. म्हणजे ते जे तारक आपला सूर्य जो आहे याला एकटा आहे, तारा बाकीचे ग्रह आहे,
सूर्य तारा आहे आणि सप्तर्षींमध्ये अनुराधा आणि वशिष्ठ दोन्ही तारे आहेत, पण ते तारे सतत एकमेकांभोवती फिरत असतात. आता नवरा बायकोला तिकडे बघायला सांगून नमस्कार करणं ह्याच्या मागे किती मोठं शास्त्र आहे बघा, की तुम्हाला आयुष्य जे काढायचे ते असं काढायचंय, एकमेकांभोवती काढायचंय. तुमचं आयुष्य या पद्धतीने एकमेकांभोवती गुंतलं गेलेलं आहे हे समजून घ्या. बरेच वेळाला या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आपण नमस्कार करतो आणि मोकळे होतो. कदाचित सांगणाऱ्यालाही हे माहिती नसतं की का तसं करायचंय, पण एक ती प्रथा चालत आलेली असते आणि त्याप्रमाणे ती पाळली जाते. आपण कदाचित म्हणूनच तिथे सांगितलं असेल त्याला की तो जो फोटो फ्रेम आहे ती इथून उठून तिकडे ठेव. त्यामुळे पंचमहाभूतांचं संतुलन हे फार महत्वाचं आहे. आणि कशासाठी करायचं तर मुळात आपला उद्देश काय असतो की त्या वास्तूमध्ये राहणारी जी काही माणसं आहेत, जे कोणी व्यक्ती आहेत, ती निरोगी असावीत, त्यांना समाधानी आयुष्य त्यांचं असावं, त्यांना ऐश्वर्य लाभावं. हे सगळं कधी होईल? बेसिक पंचमहाभूतांचं संतुलन असेल तर. तेरे घर के सामने नावाचा एक सिनेमा आलेला होता. 1963 झाली. देवानंद न्यूटन. आपल्याला माहिती असेल, काही लोकांनी बघितलं असेल, ऐकलेलं सगळ्यांनीच असेल. SD बर्मन यांचं संगीत, हसरत जयपुरी यांचे कवी. त्याच्यात एक गाणं आहे, तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने दुनिया बसाऊंगा, तेरे घर के सामने. आणि त्याला उत्तर असं आहे, घर का बनाना कोई आसान काम नहीं, दुनिया बसाना कोई आसान काम नहीं. बघा त्या कवीने सुद्धा कसं म्हटलंय, हसरत जयपुरीने सुद्धा कसं म्हटलंय. घर आणि दुनिया याच्यामध्ये त्याने काही फरकच केलेला नाहीये. घर का बनाना कोई आसान काम नहीं, दुनिया बसाना कोई आसान काम नहीं. दोन्ही गोष्टी तेवढ्याच अवघड आहेत किंवा तेवढ्याच सोप्या आहेत जर आपण तसं त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याप्रमाणे आपण काही गोष्टी केल्या तर. मला वाटते आपण ज्या वास्तूमध्ये राहता तिथे आपल्यालाही सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य असं सगळं मिळावं असं वास्तू पुरुषाकडे आणि प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. काही जर प्रश्न असतील तर आपल्याला 10 मिनिटं मुद्दाम वेळ आहे. आणि जे प्रश्न आलेले होते त्यातले मी काही अनुत्तरित मुद्दाम ठेवलेले आहेत. पैशांचं कपाट किंवा दागिन्यांचं कपाट कुठल्या दिशेला आहे? पहिल्यांदा मला एक प्रश्न, हा प्रश्नातला एक गोष्ट आवडली की याच्याकडे पैशाचं कपाट आहे आणि दागिन्यांचं सुद्धा कपाट आहे. आणि ही माहिती ईडीकडे नाहीये, हे बंगालमध्ये होत आहे. एनिवे, कुठे असावं खरं याचं सरळ उत्तर नाहीये. सरळ उत्तर नाहीये याचं कारण असं की ते कुठेही असावं ना. घरात पैसे आहेत ना, पहिली गोष्ट कुठेही असावं. ते असण्यामुळे जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. मी हे का सांगतोय की काही वेळेला आपण घरामध्ये काही गोष्टी हलवतो, कुठच्याही कारणाने असेल, एखादी गोष्ट इकडून तिकडे हलवतो, तिकडून तिकडे हलवतो आणि आपण विसरून जातो की ते आपण हलवलंय. आपण विचार असा करा की जर आपल्याला एखादा प्रॉब्लेम असेल किंवा एखादी समस्या असेल ती कुठच्याही बाबीशी निगडीत असू दे, पण ती समस्या जर तुम्ही जर असा विचार केला की मी ती हलवाहलवी केली होती ना त्याच्यानंतर सुरू झालेली आहे,
असा जर तुम्ही विचार केला तर कदाचित ह्याचं उत्तरच तुम्हाला मिळेल. त्यामुळे ते उत्तर दिशेलाच पाहिजे, कारण ती कुबेराची दिशा आहे असं नाही, असं बिलकुल नाही. तुम्ही कोणता व्यवसाय करता त्या व्यवसायाप्रमाणे सुद्धा तुमचे वस्तू कुठे असाव्यात कुठे नसाव्यात असाव्यात. तुम्हाला मिळणारे पैसे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ तुमचा व्यवसाय, तर तुम्ही शिक्षक आहात, शिक्षकांना मिळणारा पैसा हा ते जे विद्या दान करत आहेत त्याच्याबद्दलचा मोबदला म्हणून मिळतो आहे. आणि एखादा माणूस व्यापार करतो आहे, त्याला व्यापारातून मिळणारा पैसा आहे. हे दोन्ही मिळणारे पैसे वेगळ्या दिशेने येत आहेत तुमच्याकडे. त्यामुळे त्याची ठेवण्याची जागा एकच असं नाही. तुम्ही असं सांगितलं फोटोवरून, म्हणजे आता मुलगा नाही लहानपणचा फोटो आहे आणि लग्न झालेला आणि आमच्या फॅमिली तिन्ही फोटो वेगवेगळ्या दिशेला, त्याचा परिणाम माझ्यावर किंवा त्याच्यावर लहानपणचा फोटो आहे. त्याचं सरळ उत्तर आहे की होऊ शकतो. आता तुम्ही जे सांगितलंय ना, काही गोष्टी वैयक्तिक होती म्हणून मी बोलत नाही जास्ती, पण याच्यामध्ये हे बघण्याची गरज आहे की ते फोटो तिथे असल्यामुळे आपल्याला काही त्रास होतोय का. आपण त्रासावरती उपचार करू शकतो. त्यामुळे मी एक ब्लँकेट सगळ्यांना हे सांगितलं की आपल्याला जर कोणताही त्रास असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, एखादा आजार सुरुवात झालाय असं असेल त्याचा, आणि तुम्ही वास्तूमध्ये एखादा बदल केलाय याचा जर संबंध असेल जो तुम्ही सांगू शकता की हो मी ते तसं केलं आणि तेव्हापासूनच मला हा त्रास होतोय, तर तो उपाय वास्तूमध्ये करण्याची गरज आहे. नाहीतर तिथं प्रॉब्लेम नाही, तिथे आपण शोधायचो. काही ठिकाणी मी पाहिलं आहे की दक्षिणोत्तर घर आहे, त्या दार दक्षिणेकडे आहे, त्या ठिकाणी ते काहीतरी पॅरामिड्स लावतात. बरोबर, तिथे काही उत्तर आहे. मगाशी मी म्हटलं ना की वास्तुमंडलात ते 16 झोन्स आहेत, तर त्यातले दक्षिणेच्या बाजूला 2 झोन असे आहेत, पूर्वेच्या बाजूला 2 झोन असे आहेत, पश्चिमेच्या बाजूला 3 झोन असे आहेत आणि उत्तरेच्या बाजूला 3 झोन असे आहेत की जिथे प्रवेशद्वार असणं हे फायदेशीर असतं. केवळ ते दक्षिणेकडे आहे म्हणून त्याच्यावरती उपचार करायला पाहिजे किंवा अशी गरज नसते. पिरॅमिड बद्दल सुद्धा, पुन्हा पिरॅमिडच्या ऍप्लिकेशन बद्दल वेगवेगळे प्रवाद आहेत. पण पिरॅमिडचा सगळ्यात जास्ती आणि चांगला उपयोग कधी होतो, जर तो जमिनीवर असेल तर. आणि जमिनीवर ठेवताना सुद्धा तो दक्षिणोत्तर ठेवावा लागतो. म्हणजे त्याचा जो कोन आहे ना, 4 कोन येतात, अँगल 4 अँगल येतात, त्यातले 2 अँगल हे बरोबर दक्षिणोत्तर लागतात. पण जिथे आवश्यक आहे तिथे, कारण पिरॅमिडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी असते. एक प्रवीण मोहन म्हणून एक युट्यूबर आहे, तो बऱ्याच गोष्टींचे प्रयोग करत असतो आणि विशेषतः अशा वेगवेगळ्या गोष्टी. त्यांनी एक पिरॅमिडच्या संदर्भात एक प्रयोग केलाय, आपल्याला मिळाला तर तो जरूर बघा. त्यांनी एक स्वतः पिरॅमिड असा बनवला, त्याच्यामध्ये काही अन्न ठेवली आणि त्याचं अन्नावर त्याचा कसा परिणाम होतोय किंवा नाही होतोय हे टेस्टिंग केलं. याचा व्हिडिओ आहे पूर्ण,
खूप अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हे एक्सप्लेन केलंय. त्यामुळे पिरॅमिडचा उपयोग होतो का नाही, होतो, योग्य पद्धतीने लावला तर. आणि दक्षिण दिशेकडे आहे म्हणून लावण्याची गरज आहे असं नाही. श्रावण व्याख्यानमाला लोकप्रिय महोत्सवी वर्ष. आज या ठिकाणी श्रावण व्याख्यानमाला लोकप्रिय महोत्सवी वर्ष पुष्प 7वे आणि ते पुष्प गुंफण्यासाठी डॉक्टर अजय जोगळेकर या ठिकाणी आलेले आहेत. विषय वास्तुशास्त्र. खरं तर हा श्रावण व्याख्यानमाला हा महाराष्ट्रात 14 तळ्यापुरता मर्यादित राहिला नसून फेसबुक लाईव्ह सारख्या माध्यमातून 7 समुद्राकडे हा गेलेला श्रावण व्याख्यानमाला हा महाचा उपक्रम आहे. शेकडो लोक आज घरामध्ये बसून देशात परदेशामध्ये श्रावण व्याख्यानमाला 14 तळे महाडची पाहत आहे. एक फार मोठा सर्व संयोजकांचा अत्यंत कौतुक करण्यासारखा विषय आहे. त्याचबरोबर आजचं हे 7वं पुष्प नुसतं गुंफलं नाही डॉक्टरांनी, तर त्या पुष्पाचा सुगंध साऱ्या ह्या मंदिरामध्ये त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून दिलेला आहे असं मला वाटतं. खरं तर हा वास्तुशास्त्र हा विषय एकूणच जनमानसामध्ये अधिकतर लोक त्याची जवळीक साधताना दिसत नाही, परंतु त्याची जवळीक कशी साधता त्यातलं गम्य काय, पिंडी ते ब्रह्मांडी. वास्तुशास्त्र हा आपल्या संस्कृतीशी निगडीत असलेला विषय आहे. हे अत्यंत डॉक्टरांनी फार सुंदर भाषेमध्ये ते विशद करून सांगितलं. त्याबद्दल त्यांचं खूप श्रावण व्याख्यानमध्ये तर्फे मी आभार मानतो. आणि आज या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला व्याख्यान दिल्याबद्दल त्यांचा श्रीफळ आणि मानधन देऊन मी त्यांचा या ठिकाणी व्याख्यानमालेतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करत आहे. धन्यवाद.